कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज कुठे चाललो आहोत आम्ही, तर तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलंच असेल. तर आज ही आहे आमची मॅच आहे आमची अफगाणिस्तान वर्सेस श्रीलंका. आणि तर आत्ता वाजलेले आहेत 12:30. आमची ऍक्च्युली ही फर्स्ट टाइमच, म्हणजे आरुषनी आधी ओमानमध्ये बघितलेली आहेत लाईव्ह मॅचेस, पण माझं हे फर्स्ट टाइमच आहे की आम्ही लाईव्ह मॅचेस बघायला चाललेलो आहोत. तर खूप जास्ती एक्साइटेड आहे आज. तर आता 12:30 वाजलेले आहेत. तर आता आम्ही निघू थोड्या वेळात, 5-10 मिनिटांमध्ये. तर हे आहेत 4 तिकीट्स. तर मी आणि आरुष हे सोडून आमच्या दोघांसोबत अजून कोण आहे, चला तर मग बघूया. चला तुम्ही पण आमच्या सोबत. प्लेस पासून फक्त 10 किलोमीटर आहे गहुंजे, त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार. हार्डली 20 ते 30 मिनिटं लागतील. हे आहे इथं पार्किंग. इकडे 2 व्हीलर पार्किंग आहे आणि इकडे 4 व्हीलर पार्किंग आहे. आम्ही जनरल पार्किंग केलेलं आहे. मग अक्षता, आर यू एक्साइटेड? येस, फर्स्ट मॅच आहे ना तुझी ही बघायची लाईव्ह. चला. जे वरती तुम्हाला बलून्स दिसत आहेत ना, याचा खूप यूज होतो येताना पार्किंग शोधण्यासाठी. सो येस, आम्ही पोहोचलेलो आहे. आता गाडी पार्क केली आणि आता आम्ही चाललो. आतमध्ये जायच्या आधी आम्ही आता थोडं खाऊन जातो. आता आतमध्ये जाताना सिक्युरिटी खूप कडक असते. बघा, ही माझी छोटीशीच बॅग आहे. ही बॅग मला आतमध्ये नाही नेऊ दिली. मग त्याच्या आतमध्ये जे पण होतं सर ते मी माझ्या पॉकेटमध्ये ठेवलं आणि आम्ही निघालो. तर तुम्ही प्लीज जायच्या आधी हे चेक करा, कुठल्याही प्रकारचं फूड सोबत कॅरी करू नका, वॉटर बॉटल कॅरी करू नका, कॉईन्स वगैरे सुद्धा कॅरी करू नका, ते सुद्धा अलाउड नाही आहे. स्लिंग बॅग सुद्धा अलाउड नाही आहे. तर मी बाहेर तिथेच ती माझी बॅग ठेवली. हे ठेवली म्हणजे काय, हे स्वतःच्या रिस्कवरती आहे. येऊपर्यंत माहीत नाही, कदाचित असेल नसेल. हां, पण माझी बॅग मला मिळाली. तर तसं तुम्ही तुमच्या रिस्कवरती ठेवू शकता, पण बेटर आहे की त्यापेक्षा तुम्ही काही न्यूज नका. फक्त तुमचं जे काही मोबाईल असेल आणि तिकीट्स असतील तेवढंच फक्त कॅरी करा. आणि ते तिकीट आहे ना, ते व्यवस्थित तुम्ही ठेवा, कारण हेच तिकीट इथं आतमध्ये तुम्ही बघितलं की एंट्री करताना ते तिकीट तुमचं स्कॅन केलं जातं आणि मगच तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं. त्यामुळे तिकीट व्यवस्थित ठेवा. जाताना पण तेच तिकीट तुम्हाला यूज करायचं आहे. आणि येस, पाणी प्यायची सोय आतमध्ये केलेली आहे. At the end of the first over, Sri Lanka 4 runs. सगळ्या तुम्हाला खालीच दिसत असतील, कारण ॲक्च्युली सुरुवातीला ऑलमोस्ट खूप साऱ्या सीट्स रिकाम्याच होत्या. पण नंतर ज्यावेळी सेकंड इनिंग चालू झाली त्यावेळी बरीचशी गर्दी होती. ऑलमोस्ट फुल असल्यासारखंच होतं, कारण बरेचसे पब्लिक जे आहे ते हाफ डे वगैरे घेऊन येत असतं. त्यामुळं सुरुवातीला सीट्स सगळ्या रिकाम्याच होत्या. त्याचे मित्र आहेत, ते 3 मित्र आहेत, ते सगळे सोबत. Can I hear you all make some noise? In 3, 2, 1, can you all make some noise? मॅच टी व्हीवर बघण्यामध्ये आणि ॲक्च्युअल ग्राउंडवर बघण्यामध्ये बराच फरक असतो, हे मला आज कळलं. खरंच खूप छान वाटलं. जे प्रेक्षकांचा जो उत्साह असतो तो एकदम पीकला असतो आणि खरंच म्हणजे किती एक्सायटेड प्रेक्षक असतात ॲक्च्युअल मॅच बघायला, ते इथं आल्यानंतर कळलं आणि मस्त वाटलं. आणि आता चेअर बेल्ट असतात ना, इथंच असतं 4 आणि इथं आता हे जे मारले दूर सोडतो.
कुठे गेली पोरं सगळे आरुष्टीतच बसले टी व्हीवरती ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी आपल्याला हे ग्राउंड खूप मोठं वाटतं, पण ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये बघता ना त्यावेळी असं वाटतं की इतकं मोठं नाही आहे ते. कदाचित कॅमेराचा इफेक्ट असेल. आणि हे सारखे फूडचे आयटम तुम्हाला मध्ये मध्ये सारखे अधेमध्ये दिसतील. भेळ आहे, सँडविच आहे, असे बरेचसे प्रकार. पिझ्झा वगैरे कॉस्टली असतं, पण ठीक आहे, दिवसभर लोक असतात त्यामुळं काही ऑप्शन नसतो. हा तुम्हाला ब्लॅक कलरचा हा कॅमेरा दिसत असेल आणि इतकं सुंदर त्यांनी ते अरेंज केलेलं आहे ना. तो कॅमेरा अगदी म्हणजे पूर्ण खाली ग्राउंड लेवलपर्यंत आणतात आणि परत इतक्या उंचावर परत तसाच नेतात. त्यामुळंच तर काय आपल्याला टी व्हीवरती इतकं सुंदर अशी मॅच बघायला मिळते असं वाटतं. खरंच खूप छान म्हणजे वाटला मला तो. Just play it through there, please. No bats involved. Can we go to ball tracking when ready, please? Pitching outside off, impact in line. Wickets hitting. Richard, you can steal your original decision of out. Stand by. The on-screen signal now. Let's make a big new matchup from Sri Lanka. Dhananjaya De Silva. He breaks his thumbs. His fingers. Yeah. And the bat is grounded. I've made my decision for the big screen. Not out. आरुषला पण कॅमेऱ्यात जायचंय आपल्या, म्हणून आरुष उठून उभा राहिलाय.
as you expected? Well, I think that's what we were expecting of the pitch, to be a kind of pitch. हो, तुम्ही मॅच बघितलीच असेल. अफगाणिस्तान जिंकली. अफगाणिस्तान 1/7 विकेट्स. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यामध्ये मी जास्त मॅच न दाखवता की माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स कसा होता लाईव्ह मॅच बघायचा याच्यावरती मी जास्त फोकस केला आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज.